इंटरव्ह्यू सिरीजच्या या पुढच्या प्रश्नामध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. अजून एक प्रश्न खूप इम्पॉर्टंट आज आपण बघणार आहोत, जो विचारला जातो किंवा जाऊ शकतो, तो हा: हाऊ डू यू हँडल प्रेशर ऑर डेडलाईन्स? आता जाणून घेऊया या प्रश्नामागचं कारण. खरं बघायला गेलं तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे फील्ड अत्यंत चॅलेंजिंग आहे. याच्यामध्ये प्रेशर्स हे म्हणजे असतात आणि सर्वात मोठं प्रेशर असतं ते डेडलाईनचं. कारण काय आहे, प्रत्येक प्रोजेक्ट किंवा प्रत्येक काम हे ठराविक टाईममध्ये, ठराविक वेळेमध्ये पूर्ण करणं हे अपेक्षित असतं. आता ते कसं करायचं, काय करायचं यासाठी डिटेल प्लॅनिंग केलं जातं. पण असं आहे ना, कितीही प्लॅनिंग केलं तरी ऐन वेळेला काहीतरी गडबड येते, काहीतरी प्रॉब्लेम्स येतात आणि मग ते काम मागे पडतं किंवा ती डेडलाईन अचीव्ह होत नाही. पण डेडलाईन अचीव्ह तर करायलाच लागते. अदरवाईज तुम्ही क्लायंट्सला बोलणार काय आणि सांगणार कसं? मग ह्याची सगळ्याची तयारी तुमची आहे का? तुमचा तो माइंडसेट आहे का? ते प्रेशर घ्यायचा. मग असं असतं ना कुठेतरी, की चला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे 9 ते 6 जॉब का? नाही, तसं नसतं. 9 वाजता जॉब सुरू होऊ शकतो, पण 6 वाजता संपेल याची खात्री नाही. मग ते प्रेशर होतंय क्रिएट. मग काय करता येईल? तुम्ही कसं हँडल करणार? करू शकता का नाही? हे सगळं जाणून घेण्यासाठी थोडक्यात तुमचा माइंडसेट, तुमचं कॅरेक्टर जाणून घेण्यासाठी हा प्रश्न विचारला जातो. मी याचं उत्तर द्यायचं कसं? कारण आतापर्यंत आपण काम तर केलेलं नाहीये. मग करायचं कसं? काही मुद्दे आपण सॉर्ट आउट करून बघूयात. आता एखादी गोष्ट आहे, की समजा एखादं काम आपल्याला वेळेत पूर्ण करायचंय. मग त्याच्यासाठी काय करावं लागतं? किंवा काय केलं गेलं पाहिजे याचा आपण विचार करूया. फॉर एक्झाम्पल आपल्या घरात कुठलं तरी फंक्शन आहे आणि त्या फंक्शन त्या वेळेतच पूर्ण होणार, ऑब्व्हियसली त्याच दिवशी ते करायचंय. मग त्याच्यासाठी काय करता येईल? खूप साऱ्या गोष्टी करायच्या असतात. मग त्याच्यासाठी काय करायचं? सोपं आहे. एक फंक्शन म्हणजे एक फायनल प्रोजेक्ट आहे. पण त्याच्यासाठी आपण काय करू शकतो? आपण त्या फंक्शनच्या निगडीत असलेली सर्व कामांचे तुकडे करू. म्हणजे काय आहे? एक उदाहरण घेऊया, की आपल्या घरात कोणाचं तरी लग्न आहे. मग लग्न करायचंय. मग त्याच्यासाठी आपल्याकडे काय-काय त्याच्या जोडीने जे काही टास्क असतील, म्हणजे बघा पत्रिका छापणं एक असेल, पत्रिका वाटप एक असेल, परत पत्रिका वाटप असेल तर शहराच्या या भागात, या भागात, या भागात, या पद्धतीने आपण त्याचं डिव्हिजन केलेलं असतं. मग केटरिंगवाला आला, मग सजावटवाला आला, मग अजून कोण आला, ह्या सगळ्या गोष्टींचे आहे ना, आपण छोटे-छोटे पीस करतो आणि छोटे-छोटे पीस, प्रत्येक पीस आपण काम करत नाही. तर प्रत्येक पीस हे कोणाला तरी डेलिगेट केलेले असतात, कोणाला तरी काम करायला दिलेलं असतं. याच पद्धतीने तुम्ही काम करू शकता का? करू शकाल का? आता केलेलं नाहीये, पण हे सांगू शकाल का? या गोष्टी जर झाल्या, तर सगळ्यांवर येणारं प्रेशर हे डिव्हाईड होऊन जे मेन प्रेशर असतं, त्याचा इम्पॅक्ट हा कमी होऊ शकतो आणि मग डेडलाईन अचीव्ह होऊ शकतात. पण मग आता हे सांगायचं कसं? हे तुमच्या कॅरेक्टरला मॅच कसं होईल? हे आपण बघूया. मी तुम्हाला थोडक्यात एक सॅम्पल उदाहरण दाखवतो. बघा नीट. आय स्टे काम अँड फोकस ऑन प्रायोरिटीज व्हेन आय एम अंडर प्रेशर. खूप जास्त इम्पॉर्टंट ही गोष्ट आहे. कारण बीइंग काम इज मोस्ट इम्पॉर्टंट. I break work into the smaller tasks, set mini deadlines, and work on the most important item first. आपण मागे जाऊन बघूयात. आपण परीक्षेचा अभ्यास करत होतो. एखादा विषय खूप टफ असेल. मग त्याचा आपण अभ्यास केला कसा? एका दिवशी सगळा केला का? तर नाही. आपण काय केलं, की त्या विषयातल्या महत्त्वाच्या गोष्टी कुठल्या आहेत त्या पहिले केल्या. मग त्याच्यानंतर थोड्या कमी, मग त्याच्यानंतर थोड्या कमी. या पद्धतीने आपण काय केलं? वर्क डिव्हायडेड इंटू स्मॉलर टास्क हे जास्त गरजेचं आहे. त्याच्यानंतर आता हे काम करत असताना तुम्हाला जर कुठे अडकलात, महत्वाचा मुद्दा, आय डोंट हेजिटेट टू आस्क क्लॅरिफिकेशन अर्ली रादर दॅन वेटिंग टिल द लास्ट मोमेंट. हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि हा फक्त इंटरव्ह्यू किंवा कामाचाच विषय नसून हा आपण आपल्या आयुष्यात चांगल्यापैकी बिंबवला पाहिजे, की आज जर मी इथं अडकलो तर मला विचारता यायला पाहिजे, की ह्याचं मी करू काय? किंवा हे मला काम करायला सांगितलं, हे मला का करायला सांगितलेलं आहे, हे मी का करायचे, ह्याच्यातून आउटपुट काय अपेक्षित आहे. सो देअर शुडंट बी अ हेजिटेशन. नंतर आता तुम्ही तुमच्या कामाला किंवा तुम्ही आजपर्यंत कॉलेजमध्ये ज्या गोष्टी केल्यात, ह्याला रिलेट कसं करणार? सोपं आहे. ड्युरिंग माय एक्झाम अँड प्रोजेक्ट सबमिशन्स, आय ऑफन हॅड मल्टिपल डेडलाईन्स. ऑब्व्हियसली ह्या असतातच. आय हँडल डेम बाय क्रिएटिंग अ डेली प्लॅन, अवॉइडिंग डिस्ट्रॅक्शन्स. खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. एकदा एखादी गोष्ट करायची ठरवली की तीच करायची. डिस्ट्रॅक्शन्स आले तरी त्याला बाजूला करता यायला पाहिजे. And completing tasks step by step. This helped me to meet deadlines without compromising the quality.
हे अतिशय सोप्या आणि चांगल्या शब्दात यायला पाहिजे. थोडा परत एकदा याची समरी करूया. तुम्हाला मुद्दे कुठले लक्षात घ्यायचे? पहिली गोष्ट म्हणजे प्रेशर का येऊ शकतं हे तुम्ही बोलू शकता. प्रेशर येत असताना एखादं मोठं काम आहे ते तुम्हाला डिव्हाइड करता येतं की नाही हे तुम्ही तुमच्या कॉलेज प्रोजेक्ट किंवा कॉलेजच्या अचिव्हमेंट्स बरोबर मॅप करू शकता. त्याचबरोबर ते डेलिगेट केल्यानंतर त्याचं डेली ट्रॅकिंग करणं, की आज आपण कुठे होतो, काल कुठे होतो, आज कुठे आहोत, उद्या कुठे जायचंय हे तुम्हाला कळलं पाहिजे. प्रायोरिटीज सेट करता येतात का हे सांगता यायला पाहिजे. अशा पद्धतीने जर काम केलं तर मी प्रेशर चांगल्या पद्धतीने हँडल करू शकेन आणि ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही चांगल्या पद्धतीने देऊ शकाल. एवढाच विषय आहे. त्यामुळे स्टेईंग काम अँड आन्सरिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट की हिअर. दॅट्स इट फ्रॉम दिस क्वेश्चन. भेटूयात पुढच्या प्रश्नामध्ये. थँक्यू.